नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि फायनली आपल्याकडे रँक 1 2023 डॉक्टर महेश घाटुळे सर जॉईन झालेले आहेत, जे आपल्याला आपल्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये थोडंफार मार्गदर्शन करतील आणि त्यांचाही काय प्रवास होता त्याच्याविषयी चर्चा करतील. स्वागत आहे डॉक्टर महेश तुमचं. नमस्कार. मी सरांना एक विनंती करेल की थोडंसं एक छोटंसं फेलिसिटेशन ते ॲक्सेप्ट करा, की सरांचं आपण एक छोटंसं एक पुस्तक देऊन आणि सत्कार आणि स्वागत करूयात. पहिले तर खूप खूप अभिनंदन महेश तुमचं. धन्यवाद सर. बस. नमस्कार महेश. डॉक्टर महेश यांचं सध्या यशदामध्ये ट्रेनिंग चालू आहे आणि मागच्याच महिन्यामध्ये ट्रेनिंग चालू झालेलं आहे. तर महेश यांना मी पहिले विनंती करेल की तुमच्याबद्दल थोडीशी माहिती आहे, की तुमचं बेसिक कुठे, तुम्ही कुठले आहात, बेसिक स्कूलिंग कुठे झालं, कॉलेज किंवा मेडिकल ग्रॅज्युएशन कुठं केलं आणि हा स्पर्धा परीक्षेचं डोक्यात कुठून आलं? सर, माझं मूळ गाव घारगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. आणि माझा जन्म म्हणजे ग्रामीण भागातच झालेला आहे. आणि माझं शालेय शिक्षण हे योगेश्वरी नूतन विद्यालय अंबेजोगाई इथे माझं पूर्ण झालं. आणि म्हणजे असं काही बॅकग्राऊंड सर एवढं असं स्ट्रॉंग नव्हतं आपल्या घरी. वडील टेक्निकल शिक्षक होते, पण ग्रामीण भागातले स्कूल्स त्या पद्धतीनं म्हणजे शेती करून किंवा ह्या पद्धतीने सगळं सुरू होतं. तर त्यानंतर माझं सर बेसिकली 10वी माझं योगेश्वरीला झालं आणि त्यानंतर मेडिकलसाठी सर निर्णय घेतला होता. त्यावेळेस एक रिपीट देखील करावं लागलं. MBBS ला त्यावेळेस ट्राय केला. मराठवाड्यात जवळपास सगळे दोनच असते, इंजिनिअरिंग करा किंवा डॉक्टर व्हा, त्यात रिपीट करणाऱ्यांची संख्या भरपूर असते. बरोबर. आणि त्यानंतर सर मग म्हणजे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड इथे नंबर लागला. तर ते ग्रॅज्युएशन माझं सर आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड इथून पूर्ण झालेलं आहे. आणि इंटर्नशिप आमची सर 2020 मार्च मध्ये पूर्ण झाली. त्या काळात नंतर कोरोनाची लाट आल्याच्या नंतर काही काळामध्ये त्यामध्ये गॅप पडला होता प्रसंगी. त्यावेळेस मेडिकल ऑफिसर म्हणून पण 1-2 महिने मी कळंबला पण केलेले होते. आणि त्यानंतर सर स्पर्धा परीक्षा करण्याचा एक निर्णय घेतला होता. ज्यावेळेस लाट ओसरली त्यानंतर मग स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात आलो होतो. स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेताना तुम्ही पहिले म्हणजे UPSC करायचं, MPSC करायचं का पहिलेच ठरलं होतं MPSC करायचं? सर, स्पर्धा परीक्षा असं सर नव्हतं काही डिसाइडिंग. आता माझे सिनियरच आहेत माझ्यासोबत आलेले, डॉक्टर सुनील गायकवाड सर. म्हणजे त्यांचं माझं बोलणं राहायचं सर की पोस्ट ग्रॅज्युएट करू का किंवा याच्या समोर जाऊ. तर सरांचं म्हणणं होतं पोस्ट ग्रॅज्युएट तू नंतर पण करू शकतो, पण तुझ्या जर मनात असेल की बा एक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा, कारण सर हे जे सामाजिक शास्त्राचे विषय, इतिहास, भूगोल याच्याबद्दल सर थोडी आवड होती. आणि तसं बोलायला गेलं आता थोडी अतिशोक्ती पण होणार नाही, पण 10वी नंतर सर मला आर्ट्स घ्यायचं होतं त्यावेळेस. ओके. पण ती गोष्ट अशी होती की मनात दबून होती. चला म्हणलं आता आपण ट्राय करू, 2 चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट देण्याचं सर विचारात होतं. मग सरांची ऑलरेडी आधी तयारी त्यांनी केलेली होती सुरू. मग त्यांच्या मार्गदर्शनानुसार सर म्हणजे की तू MPSC ट्राय कर म्हणले. आपल्याला कसं टाइम कमी आहे आणि किंवा हे पोस्ट ग्रॅज्युएट ज्या वेळेस 3 वर्ष लागतात, ते 3 वर्षाच्या काळामध्ये तुझं होऊ शकेल या ठिकाणी. मग ते सरांचंच फक्त एक मार्गदर्शन होतं त्या काळात. त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून सर सुरू केली होती तयारी. म्हणजे बघा, आणि दुसरी महत्वाची गोष्ट डॉक्टर महेश यांच्याबद्दल एक सांगायची की त्यांनी कुठलाही असा प्रॉपर क्लास केलेला नाहीये. हे मी याच्या आधी पण खूप वेळा सांगितलं होतं आणि परत एकदा सांगतो की MPSCची तयारी ऑब्जेक्टिव्हची पण आणि इव्हन डिस्क्रिप्टिव्हची पण, इव्हन UPSC मध्ये पण आपण खूप लोक बघितले की जे विदाऊट एखादा क्लास किंवा प्रॉपर लेक्चर्स वगैरे करणं याशिवाय तयारी करू शकतात. पण एक थोडंसं जे म्हणजे विवेक उगलेंचं मी एक्झाम्पल घेईल विवेकचं, तर विवेकला त्यांच्या सिनियरना CVPच्या आणि तुमच्या बाबतीमध्ये सुनील सरांनी तुम्हाला एक मार्गदर्शक फक्त चांगला मिळाला पाहिजे, एक मेंटर चांगला मिळाला पाहिजे. इट्स पॉसिबल की विदाऊट क्लास तुम्ही सिलेक्शन तुमचं होऊ शकतं. आणि तुम्ही तुमची तयारी कशी केली विदाऊट क्लास सगळ्या गोष्टी? सर, थोडक्यात आता शालेय स्तरावरती सर हे विषय कसे आहेत आपले, म्हणजे समजा आता स्पर्धा परीक्षेमध्ये पाहतो की इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र ह्याला वेटेज जास्त आहे. बरोबर. आपण सायन्स सेंट्रिक आपला थोडासा अभ्यास असतो की नीट आणि मेडिकलच्या हिशोबाने. तर सर ते विषय शालेय स्तरावरतीच थोडेसे स्ट्रॉंग होते, त्याच्यात थोडी आवड पण होती. मग ज्यावेळेस मी सिलेबस पाहिला की ह्या प्रश्नांना मला सर याच्यामध्ये आयडिया नव्हती. मी सरांना विचारायचो त्यावेळेस कॉलेजमध्ये असताना त्यांच्याकडून पुस्तकं घ्यायचो. ते सौदी सरांचा भूगोल वगैरे घेतला होता.
मग सर म्हणायचे बघ हे अशा पद्धतीने असते, म्हणजे याच्यात आपण जे केलेलं तेच थोडं पुढे जाऊन आपल्याला करायचंय. बरोबर. सर तिथून मग ते लक्षात येत होतं की क्वेश्चन पण बघितलं की बाबा हा हे या पद्धतीचं आहे, थोडंसं आपल्याला रिडिंग वाढवावं लागेल त्या पद्धतीनं. मग ते सर गोष्टी केल्या आणि सायन्स पूर्व परीक्षेसाठी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी एक थोडंसं थोडा ऍडव्हान्टेज असतो. 20 प्रश्न 40 मार्क तिथे ऍडव्हान्टेज. तो ऍडव्हान्टेज असल्यामुळे फक्त गणिताच्या बाबतीत थोडीशी भीती होती सीसॅटची, पण ते सीसॅट क्वालिफाईंग झाल्यामुळे परत नंतर ते मॅनेज झालं. बरोबर आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना बऱ्याच वेळेला काय होतं की खूप जणांचं असतं की मॉक टेस्ट लावल्या पाहिजे, एवढ्या टेस्ट सोडवल्या पाहिजे किंवा ह्या गोष्टी केल्या पाहिजे. असं तुम्ही काही केलं होतं टेस्ट सिरीज वगैरे किंवा प्रॅक्टिस केली होती? मॉक टेस्ट नव्हत्या, पण इथं माझी रूम होती पेरुगेट पोलीस स्टेशनच्या साईडला. मी अर्धा वेळ इथं असायचो आणि अर्धा वेळ गावाकडे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला अभ्यास थोडासा हेवी करायचा त्यावेळेस मी रूम मध्येच अभ्यास करत होतो. सर लायब्ररीला जायचे, मग ते आमची संध्याकाळी वगैरे भेट व्हायची. पण ज्यावेळेस एक्झाम यायच्या त्यावेळेस मी रॅन्डमली झेरॉक्स सेंटरवरून कुठल्या पण क्लासच्या वगैरे किंवा मुलं सांगायचे की इकडची टेस्ट सिरीज आहे, मग तिथं न जाता ते मी रॅन्डमली क्वेश्चन पेपर सोडून पाहत होतो की माझा राईट ट्रॅक वरती सुरू आहे का. मग ते लक्षात यायचं की हा याच्यात येतात मला चांगल्या पद्धतीने, मला 120 आले 130, इम्प्रुव्हमेंट करायला सर चान्स आहे. मग त्याच्यावर स्वतःच सर म्हणजे केलं होतं एक इव्हॅल्युएशन त्या काळात. गुड. आणि बघा सगळ्यात महत्वाचं काय होतं की खूप जणांच्या अशा बाबतीत राज्यसेवा पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्हच्या बाबतीमध्ये 5-5, 6-6, 10-10 वर्ष तयारी करणारे विद्यार्थी इंटरव्ह्यू दिलेले पण आहेत आपल्याकडे. आता मॉकला ह्यावेळेस मला वाटतं 4 का 5 इंटरव्ह्यू दिलेले विद्यार्थी आहेत, 10 वर्षापासून तयारी करतात. असं नाही की त्यांचं कॅलिबर नसतं, इंटरव्ह्यूला गेले याचा अर्थ मेन्सची तयारी आहे. पण अशा काय गोष्टी होत्या तुम्हाला असं काय वाटतं आता की बाबा ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या माझ्यासाठी खूप वर्क झाल्या, ज्यानं मला डायरेक्टली रँक 1 पर्यंत म्हणा किंवा डेप्युटी कलेक्टर सारख्या या पदापर्यंत पोहोचता आला? अशा कुठल्या गोष्टी ज्या तुम्हाला खूप वर्क झाल्या? सर वर्क म्हणजे मी जास्त म्हणजे ते अशी गोष्ट होती की मला करायचंच एवढं मी ठरवलेलं होतं. बरोबर. आणि मी स्पेसिफिक टाइम दिला होता. अशी गोष्ट नाही सर की आता कुणाचं पहिल्या अटेम्प्ट मध्ये पण झालेलं आपण पाहिलेले आहेत. पहिल्या अटेम्प्ट मध्ये त्यांचं वय 22च्या जवळपास असताना पण एवढे करणं म्हणजे ती खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि काही जणांचं म्हणजे 2-4 अटेम्प्टच्या नंतर पण होतात. पण सर इकडे माझी अशी स्थिती होती की माझं 1 वर्ष सर त्या कोरोनामध्ये डाऊन झालेलं होतं. मग त्यामुळे मी ठरवलं होतं की फक्त 2 अटेम्प्टचं आणि त्या अटेम्प्ट मध्ये आपल्याला चांगलं परफॉर्मन्स द्यायचा आहे, त्या दृष्टीने सर ट्राय केलेला होता. पण आणि त्याच्यात एक वाटतं की सर म्हणजे एक्झाम टार्गेट केली होती सर राज्यसेवाच. आता कंबाईनसाठी किंवा मला वाटत होतं की मी 1 तासामध्ये तो पेपर सोडवू शकणार नाही, एवढी गोष्ट होती. कारण ते तिथं स्किल आणि विशेषतः प्रॅक्टिस तेवढं. तर मी म्हणलं की नाही बाबा हे आपल्याला हे जमणार नाही. तर मग मी सर राज्यसेवाला 2 तास होतं, मग त्याच्यावरती शिफ्ट झालेलो होतो. म्हणजे सुरुवातीपासून तेच ट्राय केलं. मग ते एकच पेपर होता सर, मग त्याच्यामुळे त्याच्यातल्या चुका झालेल्या लगेच फक्त तेवढंच डोक्यात राहायचं की मला आता ह्याच्यातच एवढी इम्प्रुव्हमेंट करायची. आणि मग त्या दृष्टीने सर जेवढ्या चुका होत्या तेवढ्या सुधारत गेलो. आणि सिलेबस तर असतोच आपल्याला, परत त्याचं सिनियर सरांना विचारायचं की बाबा हे पुस्तक वापरू का, आणि मर्यादित सर्कल होता त्यामुळे डिस्ट्रॅक्शन पण कमी होतं. ज्या महत्वाच्या 2-3 गोष्टी मला समजल्या ना, एक खूप महत्वाची गोष्ट बघा की स्पर्धा परीक्षेची तयारी करताना डेडलाईन असली पाहिजे. त्यांनी सांगितलं की 2च वर्ष 2 अटेम्प्ट चांगले करायचे होते, त्यामुळं जे काय करायचं ते इथंच करायचं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट क्लॅरिटी खूप होती. क्लॅरिटी की बाबा मग आता आली कंबाईनची भरतो ऍड करतो, मग आली सरळ सेवा करतो, असं होत नाही. त्यांनी ठरवलं होतं आपल्याला राज्यसेवाच करायची, कंबाईन आपल्याला काय होणार नाही मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी नेहमी सांगतो की कंबाईन अभ्यासाच्या पेक्षा जास्त महत्वाची परीक्षा काय, 60 मिनिट 100 क्वेश्चन. ज्याला जमलं त्याला जमलं. आणि त्यात पण अजून 2 गोष्टी, मॅथ रिजनिंग 20 प्रश्न, सायन्सचे जवळपास 15 प्रश्न. ज्याला सायन्स जमतं आणि मॅथ थोडंफार ठीकठाक आहे त्यानंच कंबाईनचा नाद करावा, नाही तर नाद करू नये. कारण कंबाईन तेवढी सोपी परीक्षा नाही. अभ्यासाच्या बाबतीत नाही म्हणते मी तुम्हाला, अभ्यास तुमचा भलेही खूप तगडा असेल पण ते 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवण्याचं स्किल विथ ॲक्युरेसी जर नसेल तर कंबाईन इज व्हेरी डिफिकल्ट. त्यांच्यामध्ये ती क्लॅरिटी होती, त्यांनी अजिबात तशा भानगडीत पडले नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की सेल्फ अनालिसिस. आणि सरांचं मत, त्यांचे जे सिनियर आहेत सुनील सर, तर त्यांचं सारखं मार्गदर्शन, काय वाचलं पाहिजे काय नाही, स्वतः इंट्रोस्पेक्शन करणं, कुठे कमी पडतोय काय पडतोय त्या चुकांवर काम करणं, या गोष्टींमुळं फक्त 2 ते 2.5 वर्षामध्ये त्यांना रँक 1 पर्यंत, जिथं की विद्यार्थ्यांना खूप वेळेला सिलेक्शन पण होत नाही, ही गोष्ट त्यांच्यापर्यंत आलेली आहे. आता दुसरी गोष्ट काय होती की एमपीएससी मध्ये पॅटर्न थोडा चेंज होतोय, शिफ्ट होतोय. तर तुमचं स्वतःचं म्हणजे अनालिसिस काय किंवा तुमचं स्वतःचं याच्याकडे कशा पद्धतीने बघताय, थोडक्यात एका वाक्यात
जर वर्स्ट केस सिनेरिओ तुम्हाला आता डीसी नसतं भेटलं आणि तुम्हाला क्लास 2 भेटली असती आणि तुम्हाला जर परत डीसी साठी द्यायची असती तर तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली असती पुढच्या येणाऱ्या 25-26 सर तर रायटिंगचा सर तेवढा म्हणजे अनुभव नाहीये, मात्र पण जर इच्छाशक्ती असती तर एक गोष्ट की थोडासा स्वतःला टाइम घेतला असता. कदाचित माझं आता एक मला क्लास 2 आहे आणि ह्या ऍड मध्ये माझं होणार नाही, मात्र मग त्याच्यासाठी मला थोडंसं ऑलरेडी म्हणजे मला ती स्किल डेव्हलप करावं लागेल रायटिंगसाठी. एखादा मेंटॉर वगैरे आपल्याला पाहावं लागणार की बाबा हे माझे उत्तर मी लिहिले, जे की मी सर आपला रायटिंगचा जो पेपर होता त्याच्यासाठी देखील मी माझे सिनियर असतील किंवा त्यांना आम्ही एक्सचेंज करायचो, दोघं तिघं फक्त आम्ही कॉन्टॅक्टमध्ये, की हा माझा निबंध आहे किंवा सर याच्यावर संभाव्य काय होऊ शकतं, इथं मी काय पॉईंट ऍड करू शकतो. तर सर आता ते रायटिंगचं आहे म्हणजे तुम्हाला ते प्रिसाइज लिहिण्यासाठी कदाचित ते 1-2 जण तुम्हाला मेंटॉर पण लागतील आणि ते आपल्या स्किल डेव्हलप झाल्यानंतर किंवा हा मी आता वेल परिस्थितीमध्ये आहे की मी आता अटेम्प्ट देऊ शकतो. बरोबर. मग त्या पद्धतीनं. आणि जनरली जर ज्यांचं सिलेक्शन आता सर मेन्स मध्ये होणार आहे त्यांच्यासाठी जर ऑलरेडी त्यांची एक प्रॅक्टिसच होणार आहे मेन्सला गेल्यावरती, त्याच्यामुळे हा पहिला अटेम्प्ट असल्यामुळे सर आणखीन तितकंसं आपल्याला सांगता येणार नाही, पण करू शकतात सर. म्हणजे ज्यांचं वय आहे 24-25 वर्ष तर 1-2 वर्ष त्यांच्यासाठी असतात. बरोबर. आणि पण जनरली आता ज्यांचं समजा वरती वय आहे किंवा त्यांच्यासाठी एक थोडंसं कंबाईन वरती आपण पोस्ट आधी सिक्युअर करू आणि त्यानंतर मग आपल्याला आहे तर आता 36 वर्षापर्यंतचे पण आपल्याला लिमिट आहे की आता आमच्या अकॅडमी बघतात तर इव्हन 39 वर्षाचे देखील आता सध्याला ट्रेनिंगला आहेत. तर मग सर क्लास 1चं असं नाही ना की आपल्याला की डेडलाईन, तुमची पॅशन पण असते तर तुम्ही नंतर फॉलो करू शकता. सुधाकर सरांनी 40व्या वर्षी रँक 4 सरांना क्लास 1 मिळाली. सर माझे मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत आणि मी बघितलंय त्यांचा तो प्रवास. एक महत्वाची गोष्ट जी मिस झाली होती मागाशी सरांच्या कन्क्लुजन मध्ये की काय वर्क झालं ना, सगळ्यात महत्वाची आजच्या काळामधली डिस्ट्रॅक्शन्स कमी केलेले होते. फ्रेंड सर्कल एकदम लिमिटेड, सुनील सर किंवा अजून जे 2-3 लोक आहेत बस त्यांच्यामध्येच, बाकी फापट पसारा कुठे जायचं नाही, इकडं तिकडं जास्त फिरायचं नाही, याच्या त्याच्या नादी लागायचं नाही. आपलं काम भले ना आपण भले, आपला अभ्यास, ठरलेले सोर्सेस, त्याचं रिव्हिजन, त्याचं इंट्रोस्पेक्शन, त्याचं अनालिसिस आणि त्याच्यावर करणारं काम आणि त्याच्यावर मनातून प्रचंड ताकदीनं आपलं 100% देऊन केलेलं काम, मला असं वाटतं हे कुठंतरी तुम्हाला रँक 1 पर्यंत घेऊन जाण्यामध्ये खूप कारणीभूत पडलं. इथून पुढे डिस्ट्रॅक्शन्स खूप वाढतील. इव्हन आपणही आता ते मार्केटिंगचा विषय की खूप सारे रील्स वगैरे टाकतो, व्हिडिओ टाकतो, पण बऱ्याच वेळेला आपण महत्वाचं असं काही फालतू गोष्टी टाकत नाही. पण ह्या डिस्ट्रॅक्शन्स पासून दूर राहिलं पाहिजे. तुम्हाला क्लॅरिटी असली पाहिजे की आपल्याला कधी कुठल्या वेळेमध्ये काय करायचं, फक्त त्या वेळेमध्ये तेच केलं पाहिजे. सोर्सेस डिसाईड झालेले पाहिजेत, ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि जो मी प्रश्न विचारला होता पुढे येणाऱ्या परीक्षेच्या अनुषंगाने, त्यांनी एकदम क्लिअर सांगितलं की त्यांनी तशा पद्धतीने कधी तयारी केली नाही किंवा विचार केला नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की संधी निर्माण होऊ शकते आणि ती गोष्ट की एक मेंटर तुम्हाला निश्चितपणे असला पाहिजे. तुम्ही पेपर इव्हॅल्युएशनची गोष्ट केली आहे, मी केबिन मधला तुम्हाला टेबलही दाखवेल. स्पेशली टेबल त्यासाठी बनवलाय की आपल्याकडे जर कुणी उद्या पेपर घेऊन आलं तर सर मी लिहिलं उत्तर बरोबर आहे का नाही, ते आपलं फ्री मेंटरिंग जे आहे ते चालू असेल. इव्हन निबंधाच्या बाबतीमध्ये आपण एक इनिशिएटिव्ह घेणार आहोत, लवकरच मी डिक्लेअर करेल की फ्री आपल्याला वीकली एखादा एसेचा प्रोग्राम चालू करता येईल का, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल का, जे आपलं वेळोवेळी आतापर्यंत फोनच्या माध्यमातून होता, आता ऑफलाईनच्या माध्यमातून पण चालू आहे. आन्सर रायटिंग मध्ये एक गॅरंटी देतो, तुम्ही जर मी सांगितलेल्या पद्धतीनं व्यवस्थित केलं मार्क 100% मिळणार आहे. हे मी सांगितलं होतं. शुभम नागरगोजेनी स्वतः त्याच्या रूमवर जाऊन 3-3 तास पेपर अँथ्रोचे चेक केले होते, त्याला IPS मिळाले. अनफॉर्च्युनेटली नंतर परत अपग्रेड झाली नाही, मलाही काही त्याला भेटता आलं नाही किंवा नंतर ते काय त्या लेवलला मायक्रो लेवलला काम केलं नाही. तुम्ही जसं काम केलं 3-3 तास एका पेपरवर प्रत्येक क्वेश्चनवर इथं काय ऍड करायचं, इथं अजून काय टाकू शकतो, कुठली केस स्टडी, कुठली डायग्राम, कुठला मॅप टाकू शकतो का, काय करू शकतो का, त्या पद्धतीनं प्रत्येकाला वैयक्तिक तर करता येणार नाही, पण मी गॅरंटी देतो की ऍटलिस्ट तुम्हाला एक ब्रीफ आउटलाईन, एक गाईडलाईन देत राहील की तुम्ही कशा पद्धतीने आन्सर रायटिंग इम्प्रूव्ह करू शकता. पुढे जे 26-27ला किंवा आता जे ग्रॅज्युएशनला आहेत तर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काय काळजी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय सर, आता सध्याला फास्ट मुव्हिंग आहे आपलं सगळं प्रत्येकाचं. म्हणजे मी जेवढे निरीक्षण केलं त्याच्यामध्ये की ग्रॅज्युएशन केल्यानंतर आता आपण चांगलेच ग्रॅज्युएशन करून इथं आले. बरोबर. आपण इकडे ऑपॉर्च्युनिटी शोधत आहेत म्हणजे आपण तिकडची कुठली तरी ऑपॉर्च्युनिटी सोडून येत आहेत. मग याचं पहिल्यांदा सर गांभीर्य असलं पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे सर आपल्याला एक टाइमलाईन ठरवली पाहिजे की बाबा हा आणि एवढ्या टाइम मध्ये मी करेल. कारण मी खूप वेळेस पाहिलं की खूप जण काय करतात ह्याच गोष्टीला जीवन समजतात. आता गोष्ट अशी आहे सर की आपण जर पाहायला गेलं तर 100-150 जागा असतात, कधी कधी ऍड तर एवढी छोटी असते
आता आमच्या वेळेस फक्त एकच डीसीची जागा होती, म्हणजे तुम्हाला यायचं तर तुम्हाला निदान माझ्या प्रवर्गासाठी तरी मला ओपनलाच यावं लागणार, फर्स्टच यावं लागणार. बरोबर. मग हे पण आहे की समजा डीसी झाला व्यक्ती, तर पण गोष्ट अशी आहे की ऑपॉर्च्युनिटी खूप छोटी आहे. मग त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सिलेक्शन होण्याचे चान्सेस ऑलरेडी कमी आहेत, तर आपले एफर्ट कमी पडले नाही पाहिजेत आणि कमी वेळामध्ये आपली सर तेवढी इंटेन्सिटी पण आपली टिकू शकते. हे वस्तुस्थितीचं पण आपल्याला थोडंसं नॉलेज असणं मला वाटतं आवश्यक आहे. आणि तेवढी आता सध्याला येणारी पिढी सर खूप हुशार आहे, त्यांची रिझल्ट काढण्याची पण हे असते. पण त्याच्यात आणखी परत तुम्ही सर जसं म्हणला जसं डिस्ट्रॅक्शन्स आहे किंवा आपल्याला तेवढं एक बांधीव पद्धतीनं तेवढा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, कारण 3 वर्षाच्या अभ्यासावरती पुन्हा आपली लाईफ म्हणजे थोडं चांगल्या पद्धतीनं बरोबर. परत आपला डिसिजन पण योग्य ठरवणं ही सुद्धा आपली एक जबाबदारी असते. करेक्ट. काही दिवसांना होतं की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुमचं वय वाढत असताना म्हणजे तुम्ही कुठेतरी सेटल झालं पाहिजे, तिकडचं प्रेशर, लग्नाचं प्रेशर आहे परत. ह्याच्यातून जे सिलेक्शन होतात त्यांचं तर वेल अँड गुड, त्यांचं एक सेटल झालं आपण म्हणू शकतो. पण ते ॲस्पिरेशन्स पण राहतात पुन्हा काही लोकांच्या, किंवा मी नाही करतो, पण आपलं टाइम पण जात असेल त्याच्यावरती थोडंसं लक्ष देण्याची सर आवश्यकता आहे. आणि प्लॅन बीचं सर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही याच्या आधी पण एकदा मी पाहिला होता, त्याच्यात तुम्ही बोलला होता की प्लॅन बी पण आपला रेडी असणं सर आवश्यक आहे. कारण सध्याला आपण जी फील्ड सोडून येतो त्याच्यामध्ये अपडेशन 2 वर्षामध्ये असे होत असतात की आपल्याला सध्या समजा 3 वर्षानंतर आपण तिथे गेलो तर आपल्याला वाटतं की आपण खूप मागे पडलो. आता इव्हन सर माझं तयारी करत असताना मला एवढं म्हणजे मी 23 सर अटेम्प्ट देत असताना सर सोबतच आहेत, त्यांना मी पेपरच्या आदल्या दिवशी सर मेन्सच्या म्हणलं होतं, सर म्हणलं इथे खूप योगायोगाची गोष्ट आहे म्हणलं की आता माझं झाली तयारी पूर्ण, पण हे समजा डीसी व्हायचं मला फर्स्ट यायचंय. आणि ही गोष्ट खूपच पर्सेंटेज मध्ये आपण मांडू शकतो की 0.001% मध्ये त्याचा होता. आता मी स्वतःला भाग्यवान पण समजतो की मी त्या पर्सेंटेज मध्ये बसलो. बरोबर असतं ते कधी कधी आपलं नशीब पण काम करतं, आपलं लक पण असतं, आपले सगळ्यांचे आपले एफर्ट्स असतात आपल्या सोबत. तर पण तिथं गेलं असे योगायोग सर प्रत्येकासोबतच होणार नाहीत. मी त्यांना म्हणलं होतं सर की 108ची अँब्युलन्सची ट्रेनिंग आहे ना सर, माझं नाव एनरोलमेंट करा. मी आदल्या दिवशी फोन केलेला होता, सर म्हणले तू फक्त पेपर दे म्हणले, तुला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, आपल्याला क्लास 1 नाही आपल्याला क्लास 2 दे भेटते, आपलं काहीतरी म्हणजे हे निर्णय आपला योग्य ठरेल म्हणले यावेळेस सर. आणि अपेक्षा पण की प्रत्येक पोस्ट समजा त्यांचं पे स्केल पाहिलं तर थोडं फार डिफरन्स आहे. त्याच्यामुळे असं नाही गोष्ट की आजच्या घडीला आपल्या हातामध्ये एखादी पोस्ट असणं हे मला वाटतं की खूप महत्वाचं आहे. कारण बाहेर आपण बघितलं सर बेरोजगारीची संख्या पण एवढी वाढलेली आहे, खूप जास्त वाढलेली आहे. त्याच्यामध्ये ही गोष्ट की आता काही जणांना वाटेल की सर डीसी झाली आणि तुम्ही आम्हाला म्हणाले कुठली तरी पोस्ट. सर प्रत्येकाला आपल्या लिमिटेशन्स माहित असतात, आपली कॅपॅबिलिटी माहित असते. आता काही जण युपीएससीची सोल स्टडी करतात, त्यांना माहिती आहे की आपण याच्यामधून करू शकतो. तसं काही जणांसाठी कंबाईन हे त्यांचं ड्रीम असतं. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की हीच एक्झाम त्याच्यापेक्षा मोठी आहे. शेवटी त्याचं ते कुठली पण पोस्ट असली तर सर त्याचं कुटुंब त्याच्यावर जगणार आहे, त्याच्या आई वडिलाचे स्वप्न आहेत त्याच्यावरती की त्यांच्यासाठी पोस्ट. त्यामुळे हे सर प्रत्येक वेळेस म्हणजे विद्यार्थ्यांना त्याची एक जाणीव ठेवायला पाहिजे की आपल्याला समजा आपलं झालं तर आपल्या मेहनतीनंच आपली लाईफ चांगली होणार आहे. आणि आपल्या एका गलत डिसिजनमुळे आपण पण 4 वर्ष कुठेतरी मागे जाऊ. आणि शेवटी प्रामाणिक प्रयत्न केल्यावर सर काही ना काही तितक्या प्रयत्नाला काहीतरी भेटेल एवढी मी म्हणतो की मला पण म्हणजे विश्वास, मी आधी एमपीएससीवर विश्वास ठेवायचा नाही, पण टाइमलाईन ठरवल्यावर सर शक्यच आहे. ही गोष्ट पण आहे की तुम्ही करा, फक्त प्रामाणिकपणाला यशच आहे सर शेवटी. बरोबर. म्हणजे तुम्ही माझं खूप वेळा मी म्हणतो की तुम्ही टंगळमंगळ केली ना तर होत नसतं, तुम्हाला परतीचे दोर पहिले कापावे लागतात. तुम्हाला त्यावेळेस तुमचे 100% देता येतं. म्हणजे मी एक मित्र आहे माझ्या जवळचे, त्यांनी सीईटी झाल्यानंतर ऑप्शनमध्ये फक्त एकच कॉलेज टाकलं होतं, बीजे मेडिकल कॉलेज, आणि त्याच कॉलेज नंबर लागला होता. तुमचा कॉन्फिडन्स एवढा असला पाहिजे तुम्हाला की तुम्ही प्रेफरन्स भारताना फक्त टाकलं पाहिजे की मला डीसीच पाहिजे. आणि इट्स पॉसिबल. तुम्ही जर 100% तुमचं दिलं, जसं महेश सांगतात सारखं की जर तुम्ही प्रयत्न केले, जर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं 100% दिलं, ठरवलं, एक टाइमलाईन ठेवली, डिस्ट्रॅक्शन्स अवॉइड केले, यस इट्स पॉसिबल. पहिल्या अटेम्प्टमध्ये पण आणि इव्हन ज्या अटेम्प्टला तुम्ही तयारी करताय त्या अटेम्प्टला पण तुम्हाला ती गोष्ट मिळते. आणि जसं तो शाहरुख खानचा डायलॉग आहे की इफ अगर किसी चीज को तुम पूरे तय दिल से चाहो तो पूरी कायनात उसे पाने में लग जाती है. सरांच्या बाबतीमध्ये सुनील सरांसाठी तर खरं म्हटलं तर श्रीकृष्ण होते, एक मार्गदर्शक ज्यांनी. आणि काय होतं माहितीये का, माझं म्हणणं आहे की इनिशियल स्टेजला मी स्वतः अनुभवलं, सुरुवातीच्या काळात जर तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळालं, जे विवेकच्या बाबतीत मी बघितलं, पहिल्या अटेम्प्ट मध्ये त्यांना त्यांचे जे सिनियर होते डीवायएसपी त्यांनी गायडन्स केलं, पहिल्या अटेम्प्टला रँक 4 आला. जर तुम्हाला फोर्स असतो
तुमच्यात एनर्जी असते, तुमच्यात करण्याची धमक असते, तुमच्यात ताकद असते आणि एक नॅचरली जी काही पूर्ण गोष्टी एकत्र यायला लागतात ना, थ्रोट निघून जातं. एकदा का तुम्ही चुकीच्या मार्गदर्शनात अडकले, तुमचे सोर्सेस चुकलेले असतात, अभ्यास करण्याच्या पद्धती चुकलेल्या असतात, तुम्हाला इंट्रोस्पेक्शन जमत नाही आणि तुम्ही त्या ट्रॅपमध्ये VCS सायकलमध्ये अडकत जातात. तिथून पुढे बाहेर पडणे इज व्हेरी डिफिकल्ट. आणि आतापर्यंत दुर्दैवानं माझ्याकडे अशी गोष्ट झाली, सगळे फेल्युअरवाले आले, 4-4, 5-5 मार्क वाढत नाही, पास होत नाही, काय करू. त्याही केसमध्ये अप्रोच टोकताळे असेल किंवा इतर बाबतीमध्ये बऱ्याच जणांना मला जेवढी शक्य झाली तेवढी मदत केली आणि रिझल्टही तसे भेटले, बघितले आपण. खूप जणांना त्या ठिकाणी फायदा पण झालेला आहे. पण इथून पुढे एक सगळ्यांना संधी अशी आहे की निर्माण नावाचे आपण इंटिग्रेटेड फाउंडेशन लॉन्च करतोय. त्याच्यामध्ये डे 1 पासून तुम्ही माझ्यासोबत असणार आहे. तर तुमच्या जॉईनिंग, नॉट ओन्ली जॉईनिंग वगैरे, लाईफ लॉंग यू विल बी पार्ट ऑफ निर्माण. मी असं ठरवलंय की त्यांचा, आता तुम्ही येऊ द्या, महेश काही गरज पडली, एखाद्याला सर्टिफिकेट अर्जंटमध्ये पाहिजे, आता झाली केस, एकाला लवकर फॉर्म आले होते, भरायचे होते, मित्र आहे माझे SDM, सांगितलं अरे ते थोडं लवकर पाहिजे, दिलं करून. उद्या दुसरी काही अडचण आली, आता पुरासारखी परिस्थिती आली की महेश काही विद्यार्थी अडकलेत, आपल्याला तिथं मदत पाहिजे. हा झाला सर्व्हिस मधल्यांचा भाग. दुसरा, जे दुसऱ्या फील्डमध्ये कोणतरी जनरल मॅनेजर एखाद्या कंपनीमध्ये, प्लॅन बी, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, त्यांचं सिलेक्शन होत नाहीये, मी सांगू शकतो अरे यार ते आपले स्टुडंट आहेत, त्यांना थोडंफार बघ कुठेतरी जॉबचं यायचं, ते करू शकतो. तर तुमच्या सोबत आपण कायम असणार आहे. आणि ही सगळी टीम, म्हणजे मी एकटा नाहीये, तर माझे सगळे मित्र आहेत किंवा आपले सिलेक्शन झाले टॉपर्स आहेत किंवा सिस्टीमच्या बाहेरचे काही लोक आहेत, सगळ्यांना मिळून आपण ती गोष्ट करतोय. तो एक मोठा प्रोजेक्ट आहे माझा, वन ऑफ माय ड्रीम प्रोजेक्ट आहे. तर त्या बाबतीमध्ये पण सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन अर्थातच लागणार आहे. आता सगळ्यात महत्वाचा पुढचा प्रश्न की जे विद्यार्थी तयारी करतात, बरेचसे पालक पण बघत असतात, तर त्यांच्या पालकांना तुम्ही काय सांगणार? पर्टिक्युलरली ग्रामीण भागातील जे पालक आहेत ते खूप आशेनं आणि खूप एक उमेदीनं बघत असतात की आपला मुलगा कोणीतरी PSI होईल, फौजदार होईल, डेप्टी कलेक्टर होईल, तहसीलदार होईल, आणि ते इमाने इतबारे कष्टानं पैसे पाठवत असतात. बऱ्याच वेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांना तर चीज पण कळत नाही. तर अशा पालकांसाठी तुम्ही काय सांगाल? सर, पालकांची सर याच्यात चूक नाही काहीच. बरोबर, मला हे वाटतं, कारण मुलांना लक्षात आलं पाहिजे की सर ते तुम्ही समजा काही जण क्लास लावतात, किती येतात, तुम्ही इथं स्वतः बसलेले नाही, तुमच्या आई वडिलांचे स्वप्न बसलेले आहेत. बरोबर. मग हे ज्याला जाणीव राहील सर, तो ऑटोमॅटिकली समजा त्याला नाही, प्रत्येकाला प्रत्येक विषय तर जमणार नाही सर. मग हा आपल्याला टाइमच दिलेला आहे 2-3 वर्षाचा की याच्यातले आपल्याला 2-4 महिन्यामध्ये आपल्याला स्किल पण डेव्हलप करायची. एखादा विषय आपल्याला लॅक असेल तर त्याला समोर पण घ्यायचंय. तर मला वाटतं की सर आपण पहिल्यांदा ते प्रत्येकानं एक विचार केला पाहिजे की बाबा हा मला पर्याय किती आहेत, याच्यात मला हा पर्याय की मी स्पर्धा परीक्षेमधून मला वाटतं की माझं बेटर आयुष्य होऊ शकतं किंवा मला याच्यातून भेटू शकतं. तुम्ही बिनधास्त या, आई वडिलांना पण विश्वासानं बोला की आई हा माझे मार्क्स किंवा माझं बॅकग्राऊंड कुठल्या पण शाळेतून असो, कुठल्या पण कॉलेजमध्ये असो, पण मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. मला उद्या आयुष्यामध्ये रिग्रेट असायला नाही वाटायला पाहिजे किंवा सामान्यपणामधून पण मला एक चान्स होता आणि मी तिथे जाऊन करू शकत होतो त्या पद्धतीनं. मग त्या गोष्टी म्हणजे त्या दृष्टीने मला वाटतं सर की तुम्ही आई वडिलांना पहिल्यांदा विश्वासात घेतलं पाहिजे की आई मी करणार. आणि प्रत्येकाचे आता अडाणी लोकांचे पण, आता अडाणी आई वडील असणाऱ्याचे पण IAS IPS लोक झालेले, मुलं झालेले आहेत. त्यांनी पण सर त्यांना तर किती अडचणी आल्या असतील ना की बाबा आईला काय सांगावं, परीक्षा कुठली आहे, कुठल्या पदाला जायचं. तर मला वाटतं सर ते समजून घेतात, प्रत्येकाचे आई वडील समजून घेतात प्रत्येकाला. फक्त त्यांचं म्हणणं असतं की बाबा माझ्या मुलाचं किंवा चांगलं भविष्य उद्या चालून. तेच आता मी सर ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस कोरोना असताना मी तो जॉब सोडला. मग मी वडिलांना नव्हती दिली कल्पना. मी म्हणलं आईला म्हणलं मला करायचं आहे, मला म्हणलं 2-3 फक्त 2 अटेम्प्ट द्यायचे म्हणलं. मी तिला महिनाभर कंटिन्यू बोलत होतो. मग शेतात जात असताना हे ते, मग तिने पण म्हणायची अरे संख्या एवढी असते जास्त, आपल्याला समजा इकडे पोस्ट ग्रॅज्युएट केलं तर आपण एकदम ह्या ग्रॅज्युएशन तिकडे जात आहेत, मग तिथून आणखीन शून्यापासून सुरू करायचंय. आई म्हणलं काय जास्तीत जास्त काय होईल, म्हणलं मी आणखीन परत 3 वर्षाच्या नंतर मी PG कम्प्लीट करेल म्हणलं माझ्या अकॅडमिक म्हणलं तोपर्यंत, आणि पुन्हा मेहनत घेण्याची माझी पण आहे म्हणलं की प्लॅन B वरती पण काम करेल. मग ती त्या विश्वासात घेतल्यानंतरच सर मी इथे आलो. आणि मी तिला बोललो पण होतं जर म्हणलं 22च्या परीक्षेला जर माझं पहिला अटेम्प्ट देणार होतो, 22ला माझी पूर्व परीक्षा निघाली तरच मी 23चा विचार करेल. मग ते 22च्या पहिल्याच परीक्षेला सर आय थिंक पूर्व परीक्षेला सर माझं 147 आले होते मार्क. त्यावेळेस मग पुन्हा सर ज्यावेळेस परीक्षा पेपर झाला, वडिलांनी तोपर्यंत मला बोलत पण नव्हते की तू हे कशाला निर्णय घेतलास अशा पद्धतीचा. मग पण मला सगळ्यात कमाल काय वाटली ज्यावेळेस 22चा सर रिझल्ट आला आणि माझं योगायोगाने त्याचं सिलेक्शन नव्हतं झालं इंटरव्ह्यूला, पण मी थोडं बसलो किंवा काय चूक झाली आपली याच्यामध्ये विचार करत होतो.
तर त्यावेळेस वडील पहिल्यांदा मला म्हणले की तू जर पहिल्या अटेम्प्टला 466 पर्यंत जात असशील तू निश्चितच 500 क्रॉस आहेत, आपल्याला पुढच्या वर्षी पोस्ट आहे, तू एक आणखीन अटेम्प्ट घे म्हणले. जागा किती पण असू दे, आता फक्त पेशन्सचा विषय राहिला. म्हणजे ही गोष्ट आपल्याला पण कुठेतरी त्यांना पटवून द्यावं लागणार आहे. ते फक्त तुमची परीक्षा असं नाही की त्यांना वाटत नाही का तुम्ही लागावं. बरोबर बरोबर. पण ती गोष्ट अशी आहे की त्यांना पण माहिती आहे की स्पर्धा एवढी वाढलेली आहे, कुठेतरी याच्यामध्ये आणखीन मुलं डिप्रेशनचे पण शिकार होतात पुन्हा. बरोबर बरोबर. इथून गेल्यानंतर पुन्हा काही जणांना वाटतं की बाबा हेच सगळं जग आहे, मग त्या सगळ्या अँगलने विचार करतात आई वडील. फायनान्शियल प्रत्येकाचं पण हे नाही ना सर, आता काही जण मजुरी करून पण देतात, मग त्या मुलाला किंवा त्या मुलीलाच जाणीव असायला पाहिजे की माझ्या आई वडिलांनी कुठल्या बेसिसवरती मला इथं ठेवलेलं आहे. आणि इथं सर सगळ्या बॅकग्राऊंडच्या लोकांसोबत आपली फाईट होणार आहे. करेक्ट करेक्ट. इथं असं नाहीये की बाबा तुम्ही मुक्त विद्यापीठातून कुठेतरी शिकले, कुणी याच्या COIP मधून, आणि आता अलीकडे बघितलं तर चांगल्या चांगल्या फॅकल्टीचे लोक सुद्धा आपल्यासोबत कॉम्पिटला. मग त्याच्यात एवढ्या दिवसामध्ये माझी इम्प्रुव्हमेंट होऊ शकते का? तुम्ही जवळ आहेत ना, तुमचा 1 मार्क न 1.5 मार्क न जातो, तुम्ही 100% परत ट्राय करा. बरोबर. कारण कदाचित आपलं बॅकग्राऊंड सर शिक्षण अशा पद्धतीनं झालेलं नसतं की बाबा मी पहिल्याच याच्यामध्ये फाईट करू शकतो. बरोबर बरोबर. मग ते सर प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल आहे, आणि ग्रॅज्युएशन नंतरच्या परीक्षा असल्यामुळे आपल्याला स्वतःसाठी थोडा तरी विचार करायला पाहिजे की बाबा मला हे योग्य आहे, मी चांगल्या पद्धतीने करेल ते. त्याच्यामुळे सर आई वडिलांचा सर त्याच्यामध्ये नाहीये दोष. नाही ह्याच्या बघा, याच्यामध्ये आता आई वडिलांचाच विषय नाही. आता माझे जे अनुभव सांगतो मी, की माझ्याकडे असे काही विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थिनी आहेत ज्यांचे मिस्टर्स किंवा हजबंड त्यांना घेऊन आलेत आणि फुल सपोर्ट आहे त्यांचा की हिला काय अभ्यास करायचा तर करू द्या सर, फक्त तुम्ही मार्गदर्शन करा, माझा फुल सपोर्ट आहे. मला वाटतं फार लकी आहेत त्या महिला ज्यांना घरच्या कुटुंबाचा लग्न झाल्यानंतर एवढा सपोर्ट मिळतो. माझ्याकडे अशा काही महिला आहेत की ज्यांनी त्यांच्या मिस्टरांना तयारी करायची आहे. दोन्ही केस मी बघितल्या की त्या म्हटल्या की सर मी जॉब करते, यांना अभ्यासाला मी म्हणजे अजिबात अडचण येऊ देणार नाही, यांना फुल जे काय करायचं करू द्या, फक्त तुम्ही यांना मार्गदर्शन करा. याच्या पलीकडे जाऊन काही विद्यार्थी आहेत, त्यांच्या आई आपले मला त्यांनी सांगितलं की सर माझी आई पूर्ण तुमचे व्हिडिओ ऐकत असते, युट्यूबचे मला याचे मला, त्यामुळे मला युट्यूबला बोलताना फार काळजी घ्यावी लागते, चुकून एखादा शब्द वगैरे काही निघाला तर ते मला फार वाईट वाटतं, त्यामुळं काळजीपूर्वक बघावं लागतं. तर पॅरेंट्स सगळे बघत असतात. आणि जसं तुम्ही सांगितलं की वडिलांच्या बाबतीमध्ये मला असं आतापर्यंत फार रिअरली असं कोणीतरी बघायला मिळालं की सर घरच्यांचा सपोर्ट नाहीये. ते कधी माहिती आहे का, 3-4 अटेम्प्ट झाल्यानंतर ते ऑब्व्हियस आहे, त्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहेत. पहिल्या 2-3 अटेम्प्ट मध्ये असे कुठलेच पालक किंवा आई वडील नवरा बायको नाही आहेत की जे आपल्या पार्टनरला किंवा मुलाला वगैरे सपोर्ट करणार नाहीत. इथं फक्त तुमची जिम्मेदारी आहे. जसं महेश परत परत तीच गोष्ट सांगतायत की तुम्हाला तुमच्या गोष्टी केल्या पाहिजे, तो स्किल बेस तयार केला पाहिजे. आता डिस्क्रिप्टिव्हची पेपर आहे, सरांचं म्हणणं आहे की जर नाही तुमचा ह्या अटेम्प्टला झाला ना, तो स्किल बेस तयार करा. इथिक्स काय समजून घ्या, एसे काय समजून घ्या, की 250 मार्काला काय लिहावं लागेल, आपण त्यासाठी काय तयारी केली पाहिजे, ऑप्शनल कुठला आहे आपला, अँथ्रो, सोशॉलॉजी, PSIR आहे, आपण त्यासाठी काय केलं पाहिजे, बेसिक टेक्स्टबुक कुठले वाचले पाहिजे, आपला बेस कसा वाढला पाहिजे, रायटिंग आपल्याला स्पीड, ॲक्युरेसी, चांगला हँडरायटिंग, प्रेझेंटेशन कसं केलं पाहिजे, ह्या स्किल्सवर काम करणं फार गरजेचं आहे. आणि एकंदरीत त्यांचा म्हणण्याचा असा अर्थ होतोय की तुम्ही स्वतः घरच्यांना, तुमच्या मार्गदर्शक म्हणा किंवा तुमचे जे काही सपोर्ट करतायत त्यांना कन्व्हिन्स करा, त्यांना समजावून सांगा तुम्ही काय करताय, इथं काय चाललेलं आहे, कुठं कमी पडताय आणि होऊ शकतंय का, पॉसिबिलिटीवर खेळा. जसं त्याने ठरवलं तर 22ला जर फिल्म्स नाही निघेल तर करणार नाही, 147 मार्क आहे. म्हणजे ते मिल्खा सिंग मधला मला डायलॉग आठवतो की मिल्खा ये तुम्हारे जिंदगी की आखिरी रेस हो सकती है, तो म्हणला पण आता तो फिर दौडूंगा भी वैसे ही. बघा ती गोष्ट आहे की तुम्हाला जर ही माहिती आहे ना गोष्ट आपल्या आयुष्यात शेवटची होणार आहे, तर त्यात इतकं झोकून देऊन केलं पाहिजे ना की परत मागे वळून कधी पाहिलं नाही पाहिजे की अजून थोडं केलं असतं झालं असतं. हे रिग्रेट मरेपर्यंत, जोपर्यंत तुम्ही चितीवर जात नाही तोपर्यंत राहतं. माझ्या आयुष्यातल्या अशा काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो की त्या परत परत आपल्याला, आपण जर ती गोष्ट केली असते आपण झालं असतं. ही गोष्ट कधी कळून घ्या. आता जे करताय 100% द्या, तुमचं पूर्ण 100% झोकून त्यात जर दिलं तर 100% तुम्हाला त्या प्रपोर्शनने यश मिळतं. प्रत्येकाला DC मिळेल नाही, कारण जागाच कमी, पण तुमचं सिलेक्शन 100% होऊ शकतं. आणि नाही या वर्षी, पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, 2-3 वर्षामध्ये कुठं ना कुठं तुमचं रिझल्ट मध्ये नाव येऊ शकतं. आता तुम्ही विषय काढलाच आहे 147चा. पुढे आपली 9 नोव्हेंबरला प्रिलिम्स पण होणार आहे. राहिलेल्या 20-25 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी काय फोकस केला पाहिजे, कशावर भर दिला पाहिजे, जेणेकरून प्रिलिम्स मध्ये चांगल्या मार्काने पास होऊ शकतील? सर सुरुवातीला तर आता 20-25 दिवस तर आपल्याला रिव्हिजनलाच लागणार आहे. थोडं CSAT क्वालिफाय झालं असल्यामुळे आता टेन्शन नाही, पण त्याच्यामध्ये थोडं म्हणजे 1-2-4 क्वेश्चन पेपर जरी सोडवलं तर आपल्याला आयडिया येऊन जाते. आता राहिला विषय सर GSचा, त्याच्यामध्ये आपण वर्षभरामध्ये काय नोट्स वगैरे छोट्या आपल्या स्वतःचे काही पॉइंट्स काढलेले असतात,
याचं रिव्हिजन आपण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. कारण आता हे चॅप्टर वाचण्याचा तर आता सध्या काळ नाही राहत, कारण आपले ते फक्त रिडिंग होणार आहे. करेक्ट. आणि याच्यामध्ये म्हणजे आपल्या ठराविक काळाने काही जण टेस्ट सीरीज लावतात. आता माझं जसं होतं की मी रॅन्डमली क्वेश्चन पेपर आणायचो, त्याच्यावर अनालिसिस करायचो. त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात किंवा मला ह्या हार्डमध्ये किंवा ह्या 4-5 पेपरमध्ये मला किती मार्क्स आले, त्याचा एक आपण ऍव्हरेज जर काढला की चला माझे 120-125च्या वरती मार्क जात आहेत, तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे तुमचं 100% तुमचा कट ऑफ येणारच आहे. एवढी गोष्ट तर आहे. कारण पेपरचा दर्जा हार्ड जरी 5 पेपरमध्ये एक हार्ड पण सोडवणार आहेत ना तुम्ही, आणि म्हणजे पूर्ण सगळी प्रॅक्टिस होणार आहे. तर त्या पद्धतीनं जसं काही पाठांतराच्या गोष्टी असतात त्याचा आता दररोज समजा आपण 1-1.5 तास जर दिला दररोज पाठांतरासाठी तर त्या गोष्टी करू शकतात. परत एक धावतर जर रिडिंग जर म्हणलं तर आपल्याला काही जणांचे स्टेट बोर्डच्या बुक्समध्ये पण सर सायन्सचे क्वेश्चन जशाल तसे येतात. काही बॉक्स असतात एनसीईआरटीच्या बुक्स मधले, ते बॉक्सेस आपण सायन्सचे जर बघितले तर त्याच्यामध्ये सर त्या बॉक्समध्येच क्वेश्चन बनलेले दिसून येतात. ते आता ह्या काळामध्ये 1-2 तासाचं जर आपण ते तुमचा रेग्युलर अभ्यास करत असताना याच्याकडे लक्ष दिलं तर आणखीन पण समजा एक 10 मार्काचा गॅप समजा कोणाचा वाटत असेल माझी तयारी कमी, तो तिथपर्यंत जाऊ शकतो. करंट अफेअर्स असतील, काही इंडेक्स वगैरे आहेत, पुरस्काराचं वगैरे विचारतात, आणि काही डायनॅमिक पण असतात. आणि अलीकडे थोडासा युपीएससी पॅटर्न सारखा अप्रोच, 1-2 क्वेश्चन असतात, त्यासाठी नाही आपल्याला त्या मोठ्या मॅगझिन चालण्याची गरज नाही. मात्र हे एवढ्या सगळ्यामधून सर होऊ शकतं. ओके. बघा, प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की आतापर्यंत जे काय केलंय ते रिव्हिजन करा, आणि अजूनही स्कोप आहे. 10-15 मार्क तुम्हाला असं वाटत आपण शॉर्ट आहोत त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. आणि थोडंसं एक मॅपिंग जर केलं, साधारण 20 प्रश्न सायन्सचे आहेत, जे बायोलॉजीचा पार्ट जर चांगला केला तर आवाक्यातले प्रश्न, फिजिक्स केमिस्ट्री कधी कधी जर न्यूमेरिकल्स विचारले तर अवघड जाऊ शकतात, पण हे 10 मार्क हेल्थ अँड हायजीन, डिसीज वगैरे एकदम सोपे विचारतात. त्यानंतर करंट अफेअर्स असा विषय जिथं काही कन्सेप्ट लागत नाही, काही नाही, बऱ्यापैकी शेवटी रिवाइज केलं त्याच्यावरच बऱ्यापैकी प्रश्न आहेत. पण जसं 24च्या प्रिलिम्सला बारीक सारीक गोष्टींमध्ये त्यांनी पकडलं होतं फॅक्च्युअल, तर तसं मात्र थोडंसं काळजी घ्या की आपण त्यासाठी पण तयार असलं पाहिजे. आणि इन केस जर यदा कदाचित युपीसी पॅटर्न सारखे जसं 23ला जिओग्राफीचे प्रश्न आपल्याला बघायला मिळेल, कन्सेप्च्युअल, अंडरस्टँडिंग बेस्ड, अप्लिकेशन बेस्ड काही क्वेश्चन्स आले तर बी प्रिपेअर्ड फॉर दॅट क्वेश्चन्स. आणि मॉक टेस्ट आपली आकडाटी सिरीज आहे, बऱ्यापैकी सगळीकडे फ्रीमध्ये पण अवेलेबल आहे, ती पण तुम्ही सोडू शकता. आणि आपण डेमोच्याच जवळपास 3-4 वेळा टेस्ट घेतल्यात बऱ्याच जणांना ती, आणि फॉर्च्युनेटली विद्यार्थ्यांना खूप आवडली पण आहे आणि रिस्पॉन्स खूप चांगला मिळालेला आहे. करंट मंत्र आपलं करंटच्या बाबतीमध्ये पुस्तक पण अवेलेबल आहे की शॉर्ट रिव्हिजन बेस्ड आपण ते पुस्तक बनवलेच त्यासाठी आहे. बाकी मला वाटतं जर बऱ्यापैकी माझ्याकडून ज्या काही गोष्टी मला विचारायच्या होत्या क्लिअर झालेल्या आहेत. आणि मला जेव्हा असं वाटतं की म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल फील्ड, पण थोडंसं एक मेडिकल फील्ड मी स्वतः असल्यामुळं मेडिकल फील्डमधले जे काही लोक आहेत मला थोडंसं एक काय होतं की चांगल्या पद्धतीनं इंटरप्रिट पण करता येतं, आणि त्यांचं जे थॉट प्रोसेस आहे किंवा जी क्लॅरिटी आहे ना ती खूप महत्त्वाची असते. आणि त्या ठिकाणी जी आहे ती गोष्ट प्रामाणिकपणे ऍक्सेप्ट करणं, त्याच्यावर काम करणं. म्हणजे प्रीतम सोबत पण आता आपण इंटरव्ह्यू केलाय किंवा भुजबळ सरांसोबत पण तुमचे मी भेटलोच होतो, त्यांना टॉप 10 मध्येच 3 डॉक्टर यावेळेस आपल्याला बघायला मिळाले, तर 2 तर फिजिसिस्ट आहेत. तर मला माझं असं म्हणणं आहे की महेश स्वतः मी जेवढं आतापर्यंत ओळखतो की इज अ व्हेरी गुड ह्युमन बिईंग, म्हणजे अधिकारी वगैरे तर त्या गोष्टी पलीकडच्या आहेत. आणि मी खूप वेळाला ही गोष्ट सांगतो की एक तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे कायम तुमच्या लक्षात असलं पाहिजे. निर्माणमध्ये आपण ते करतोय, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, की तुम्ही माणूस म्हणून कसे आहात. उद्या तुम्हाला किंवा मला अभिमान वाटला पाहिजे, ही इज पार्ट ऑफ निर्माण. काहीतरी चांगलं काम केलं, कुठेतरी केलं, तर मला असं वाटतं महेश बऱ्यापैकी गोष्टी झालेल्या आहेत. तरी फक्त कन्क्लुडन तुम्हाला पुढच्या विद्यार्थ्यांना जर एक मेसेज द्यायचा असेल 1-2 ओळीमध्ये 4-5 पॉईंट 2-3 पॉईंट काय सांगायचे ते काय सांगाल? सर मेसेज देण्यासारखे सर मला वाटत नाही की मी त्या पोझिशनमध्ये आहे सध्याच्या घडीला. पण एक प्रत्येकाचं स्वप्न असतं की MPSC मधून आपल्याला पोस्ट काढणं. त्याच्यात आता मला वाटतं की तेवढा पूर्ण फोकस ना आपण त्याच्यावरती काम करावं. आपल्याला लाईफमध्ये ऑपॉर्च्युनिटी भेटली, काही जणांना पुणे नशिबात पण नसतं सर, काही जणांना योगायोगानं. आता मला ज्यावेळेस रिझल्ट आला होता त्यावेळेस मला कित्येक मुलींचे देखील कॉल आले की ज्या गृहिणी होत्या, सर आम्हाला पुण्याला येता येत नाही, आम्हाला पाठवत नाहीत किंवा असं आहे. किंवा मुलांचं पण, मी मेडिकलवरती काम करतो सर, माझ्या घरची जिम्मेदारी आहे. असे पण मुलं आहेत की आपल्या कॉम्पिटिशनमध्ये की ज्या लोकांना त्यांच्या परिस्थितीमुळे तर येणं शक्य नाही. जर आपल्याला जर त्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म भेटला असेल तर आपल्याला पूर्ण ताकदीनिशी प्रामाणिकपणे आपण काम करावं आणि ह्या संधीचं आपण सोनं करून घेतलं पाहिजे प्रत्येकानं. आणि निश्चितच एक शासनामध्ये आपल्याला नोकरी करण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तुमच्यापेक्षा तुमच्या आई वडिलांच्या
डोळ्यामध्ये जे आनंद आहे ती गोष्ट तुमच्या सगळ्या आयुष्यभराची कमाई मला वाटतं. ते एका क्षणासाठी फक्त जगा. हे नंतर माझा इंटरव्ह्यू होईल, माझा पॉडकास्ट होईल, या गोष्टी सगळ्या आपल्या त्या तुमच्या वैयक्तिक आहेत, पण सगळ्यात तुमचा आनंद जर असेल तुम्हाला, किंवा मला वाटतं त्या पोस्ट पेक्षा पण सर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या आई वडिलांसाठी ते एका क्षणासाठी मी सर जगलेलो होतो. बरोबर. आणि मला त्या दिवशी म्हणले, इतर लोक पण म्हणतात की तुम्ही फर्स्ट आलेले आहेत, तुम्ही एवढे लाईमलाईट मध्ये का नाहीत. म्हणलं मला पहिल्या दिवशी काय बघायचं होतं ते मी बघितलं. माझ्या मित्रांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू बघितले. माझ्यासोबत राहिलेले माझे मनीष सर, ते व्यक्ती तर अक्षरशः फोनवर रडले, त्या व्यक्तीला बोलताच येत नव्हतं. मी माझ्या आईला फोन करून सांगितलं होतं पावसामध्ये पळत असताना, आई म्हणलं तुला कसं माहित होतं, ते म्हणले काय, मी म्हणलं मी पहिला आलो. म्हणजे तिनं अक्षरशः रडायला सुरुवात केलेली होती. म्हणजे हे सर सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस पाहतो ना, हे याच्यासाठीच माणसानं जगत असतो. आणि ही गोष्ट प्रत्येकाच्या याच्यामध्ये येऊ शकते. प्रत्येकाच्या आई वडील तितकेच त्या तुमच्या रिझल्टची वाट बघायलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकानं सर फक्त एवढं की आपल्या रिस्पेक्ट ठेवा. आपल्याला जे गायडन्स करणारे लोक आहेत त्यांच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी आपल्याला असं नाही म्हणायला पाहिजे की हा ही गोष्ट मी नाही मला सगळे येतं. आपल्यामध्ये स्किल कमी असेल तर ती मान्य करण्यासाठी आपण केलं पण पाहिजे, कारण ती नीड आहे त्या परीक्षेची, आपण ही करू शकतो. आणि टाइम असतानाच आपण ह्या सगळ्या गोष्टी सर केल्या पाहिजे. आणि ही गोष्ट अशी आहे की आता इथून पुढे असं निगेटिव्ह मध्ये पण जाण्याची गरज नाही की रायटिंगचा फॉर्मॅट येत आहे किंवा मी आता नाही. त्याच्यामध्ये पण सर आपल्याला थोडं काही दिवस फक्त स्किल डेव्हलप करावं लागेल. कदाचित नंतरच्या मुलांना वाटेल की बाबा हाच फॉर्मॅट चांगला आहे आपल्यासाठी. म्हणजे ते स्थित्यंतर होणारच आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. पण त्या पदासाठी सर आपल्याला यानं त्या पद्धतीनं ज्यावेळेस एमसीक्यू फॉर्मॅट आला त्यावेळेस पण ह्याच पद्धतीच्या अडचणी आलेल्या होत्या. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे असं कन्फ्युज होण्याची गरज नाहीये. हा, जर वाटत असेल की पहिल्यांदा आपल्याला पोस्ट सिक्युअर करू, आपण कंबाईनची देऊ, आपण ग्रुप सीची देऊ, आपल्याला एकदा स्टेबिलिटी आली आपण परत परस्यू करू. आणि याच्यामध्ये आणि आपल्या लिमिटेशन्स पण ओळखल्या पाहिजेत. हे नाही की फक्त हा व्यक्ती नाही केलं म्हणून मी हे करत आहे. आपल्या पण लिमिटेशन्स ओळखून आपले नीड काय ह्या पद्धतीने जर प्रत्येकानं सर स्वतःसाठी एक टाइमलाईन ठरवून घेतली तर मला वाटतं की इथून सगळ्यांचं सिलेक्शन होणार नाही, पण जे त्याच्यात चांगल्या पद्धतीने करतील सर ते प्रत्येक जण हे करतील. आणि मी म्हणतो की माझं वैयक्तिक गोष्ट होती की सर मी प्रामाणिक राहिलो माझ्या गोष्टीबद्दल. माझं भाग्य पण होतं की मी केलेल्या कष्टाला माझ्या फळ पण आलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मधून एक वाटतं की समाधान राहते आपल्याला आयुष्यभरासाठी. आज मला जर विचारलं मागे वळून की तू फर्स्ट आल्यावर तुला कसं वाटते, मी म्हणेल की मला त्या दिवशी फक्त समाधान वाटलं होतं की मी पूर्ण एवढ्या डिसिजन पर्यंत गेलो, एवढ्या लांब पर्यंत गेलो. मी प्रसंगी अशा गोष्टी झाल्या की या जेवण व्हायचं नाही काय नाही, पण ह्या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. तुम्ही जर त्या याच्यामध्ये जर उतरला असाल तर 3 वर्षामध्ये आपण असं तर नाही कुणी की अभ्यास करताना मेला म्हणून ऐकलं. मग ही गोष्ट आहे. त्यामुळे सर रिस्पेक्ट ठेवून आपण सर आपापल्या गोष्टी केल्या पाहिजेत. एवढंच सर माझं म्हणणं आहे ह्या पॉडकास्टमध्ये. मी जे म्हटलं ना आधी की काय मोठे पण असतं, ते म्हणले मी सल्ला देणे एवढा मोठा नाही, लाईमलाईट मध्ये राहत नाही, हेच खरं तर व्यक्तीचं मोठेपण आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हटलात की गृहिणी आहेत त्यांना पुण्याला येता येत नाही, या सगळ्यांसाठी आपण रोज डेली युट्यूबला रात्री 10 वाजून 10 मिनिटाला मंथन चालू केलंय, ज्याच्यामध्ये जवळपास 100-200 विद्यार्थी रोज जॉईन होतात. त्यांच्या काही समस्या असतील तर विचारतात. ज्या काही गृहिणी असतील ज्यांना कुणाला गायडन्स भेटत नाही त्या निश्चितपणे आपलं जे युट्यूब चॅनल एमपीएससी मेड सिम्पल, तिथे मंथनवर रात्री 10 वाजून 10 मिनिटाला भेटू शकता आणि तुमच्या प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकता. तुम्ही एकदम मनमोकळेपणाने मार्गदर्शन केलं. तुम्ही आलात महेश, तुमचा खरं तर जो वेळ आहे दिवाळीच्या सुट्ट्यांचा चाहूल तुम्हाला लागलेली आहे, या सगळा जो वेळ या ठिकाणी दिला, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. आणि चला परत आपण तुम्हाला तीच गोष्ट सांगेल की प्रयत्न करा, क्लॅरिटी न करा, स्पष्ट टाइमलाईन देऊन करा. आणि कशासाठी करा तर त्या दिवसासाठी करा जे महेशने सांगितला तो दिवस. 100% तुम्हाला रिग्रेट होणार नाही आणि तुम्ही जे करताय त्यातून तुम्हाला कुठेतरी समाधान मिळेल. नाही प्रत्येकाला पोस्ट, पण ते समाधान तरी कमीत कमी मिळाल्याशिवाय राहणार नाही. चला प्रयत्न करत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक एमपीएससी प्रिपरेशन सिंपल विथ एमपीएससी मेड सिंपल. थँक्यू व्हेरी मच अँड जय हिंद, जय महाराष्ट्र.